राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्य, त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करण्यासाठी माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यास महाराष्ट्र शासनानं 28 जून 2024 रोजी मान्यता दिली। या योजनेमार्फत महाराष्ट्र राज्यातील 21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांना दर महिना 1,500 असा आर्थिक लाभ देण्यात येत आहे। रायगड जिल्ह्यात जवळपास 6,332 लाडक्या बहिणींना या योजनेत लाभ देण्यात येतोय। योजनेची अंमलबजावणी सुरू झाल्यापासून आतापर्यंत जिल्ह्यात 15,849 अर्ज अपात्र ठरवण्यात आलेत, तर 61 बहिणींनी स्वतःहून आपले अर्ज मागे घेतलेत। मध्यंतरी या योजनेत ज्या महिला पात्र नाहीत त्यांचा हप्ता रोखण्यात येणार असल्याचं सांगितलं जात होतं, तर काहींकडून वसुली केली जाणार असल्याचंही सांगितलं जात होतं। त्यामुळे काही महिलांनी स्वतःहून ही रक्कम न मिळण्यासाठी अर्ज केलाय, तर काहींचे अर्ज आधीच रिजेक्ट झालेत। दरम्यान या योजनेतील लाभ कायम राहण्यासाठी आधार लिंक खाते क्रमांक देणे आवश्यक आहे। त्यामुळे लाभार्थी इतर कोणत्या योजनेचा लाभ घेत असल्यास ते कळणार आहे। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा 2100 रुपये करणार असं महायुतीच्या जाहीरनाम्यात सांगण्यात आलं होतं। राज्यातील महिलांना याबद्दलचं वचन देण्यात आलं होतं, मात्र अद्याप या लाडकी बहीण योजनेचा वाढीव हप्ता महिलांना मिळालेला नाही। सध्या महिलांना 1,500 रुपये हप्ता दिला जाते। यासाठी आतापर्यंत राज्य सरकारनं 46,000 कोटींची तरतूद केली आहे। सध्या राज्यावर खर्चाचा बोजा वाढलाय, त्यामुळे लाडकी बहीण योजनेच्या रकमेत वाढ होणार नाही अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे। यामुळे लाडकी बहीण योजनेचा वाढीव हप्ता मिळण्याची आशा धूसर झाली आहे। या योजनेत महिलांना 1,500 रुपयांची मदत मिळणार असल्याने त्यांनी कोणताही विचार न करता अर्ज भरले। ITR भरणाऱ्यांनीही यात अर्ज केले असल्याचे दिसून येत आहे। त्यामुळे अशांचा शोध लागल्यानंतर त्यांनाही या योजनेतून वगळण्यात येणार असल्याचं सांगण्यात येत आहे। वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, रायगड। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।